स्पीकर सर, म्हाका सांगपा खातीर खूब खोस भोगता तुमच्या ह्या सेशनात आमी खास करून म्हणजे सामान्य मनशा खातीर जे काम केले ते म्हणजे म्हजें घर आणि ह्या म्हज्या घराच्या अंतर्गत ईज ऑफ लिव्हिंग हे आमी कशा बऱ्या पद्दतीन लोकांच्या मुखार दवरलें हें सांगपाक म्हाका खूब बरें दिसता आणि म्हणून तर आमी स मेजर ज्यो लोक सेंट्रीक डिसिजन घेतली हितून सगळ्यात पयली म्हणजे आमी हाऊस रिपेर सर्टिफिकेट्स ही रोखडीच दिवपाक शकले विदीन 3 days. आम्ही सिम्प्लिफाईड हाऊस बायफर्केशन केले 7 दिसाच्या भितर हे बायफर्केशन दिवपाक शकले हे दुसरे मेजर डिसिजन घेतले. स्पीकर सर, सर्टिफिकेशन प्री 1972 ही सनद सर्टिफिकेट आसतली किंवा पंचायत सर्टिफिकेट जे लिगल हाऊस करपाचो हाजो फायदो स्पीकर सर 1 लाखापेक्षा चड लोकांक मेळ्ळा हे आमचे तिसरे मेजर डिसिजन आशिल्लें. स्पीकर सर, रेग्युलायझेशन ऑफ द हाऊसेस ऑन द गव्हर्मेंट लँड हे आमी बिल पास करून गोंयांतल्या जे मुळात जे गांवांत लोक जे रावताले तांच्या खातीरय बी मेजर डिसिजन घेवन तो त्याचो फायदो खऱ्या अर्थान हांव म्हणटलो की म्हूण आपले खऱ्या जे मोकाशांनी रावताले किंवा जे लोक जे रेव्हेन्यू लँडाचेर रावताले गेली 60 वर्सां तांकां हक्क त्यांचो घराचो दिवपाचें काम आमी स्पीकर सर करपाक शकले हे म्हाका खोस भोगता. स्पीकर सर, रेग्युलायझेशन ऑफ द कोमुनादीत लँड गांवकारी खंयसरूच आमी बंद उडोवंक ना. गांवकारी सातत्यान पयलीं पासून चालू केल्ली आसा ती आसतली आणि ते करता आसतना कोमुनादीक बिल आमी पास केले ताचे फायदेय बी लोकांक येता त्या काळात दिसतले हे हांव सांगता आणि हांव निश्चितच रित्या ताच्या खातीरय बी आमचे सरकार तुमचे आभार व्यक्त करता. स्पीकर सर, अमेंडमेंट टू द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन ऑफ द न्यू अमेंडमेंट फुडल्या 2 वर्सां खातीर आमी ओपन केला. हे करता आसतना गांवांत ज्यांच्यांनी घरां आपल्या जागेत बांधलेली बट त्यांच्याकडे ते लिगल घर म्हणून कसलो डॉक्युमेंट नासलो ते परत एकदा आमी तेंचे घर रेग्युलरायज करपा खातीर तितून बदल केला आणि तांकां पयले फावटी आणि बदल करता आसतना जे रेग्युलर घर बांधले ताका 2 लाख रुपया पडले आणि हेका आमी फुकट सोडटले काय कितें ना. स्पीकर सर, तेकाय बी तितकेच पयशे विथ पेनल्टी घेतले बट तेका एक समाधान जे आसा पळय न्ही ते समाधान तेका मेळ्ळें आणि हे हॅपीनेस इंडेक्स वाडोवपाचो हे काम म्हज्या सरकारान सातत्यात केला.